नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण स्वराजचं बोरनान करणार आहे। तर आता आम्ही मार्केटला चाललो सगळं सामान आणण्यासाठी। आपली गाडी रेडी आहे। सो आपल्याला आता निघायचं आहे। मी आणि रामेश्वरी चाललो। सो चलो आता निघू। रेवण सिद्धेश्वर समोर आहे। आम्ही सध्याला मार्केटला चाललोय सगळं सामान घ्यायला। रामेश्वरी गाडी चालवली कारण आमचा दरवेळेस नियम असते एक साइड मी एक साइड तिने चालवणार असं। तोवर तुम्ही रेवण सिद्धेश्वरची जत्रा बघा। जानेवारी महिन्यामध्ये सिद्धेश्वर महाराजांची जत्रा आणि इकडे जनावरांची जत्रा रेवण सिद्धेश्वर महाराजांच्या समोर। ते तिथं मंदिर आहे रेवण सिद्धेश्वरचं। बघा ते झेंडा दिसायला। तर चला आता जाऊ। गावात आलो आपण मधला मारुतीच्या एरियामध्ये। तो फायनली असला आयटम घेतलाय। इथं उदबत्तीची माळ घ्यायची आपल्याला। घे की मस्त वासवाला घे, मोगरा बिगरा नंतर झेंडू घेशील, चंदन किंवा मोगरा घे। तर 2 फ्लेवर मध्ये उदबत्ती घेतली, एक चंदन एक आरोमा। एवढं मोठं दुकान आहे। चले चलो अभी जाएंगे। डस्ट खूप आहे सिटीमध्ये त्यामुळे मी मास्क वापरतो कंटिन्यू। हे आपण मटेरियल घ्यायला एवढं, तर एवढं मटेरियल आपण घेतलंय। तिकीट देऊ का पिशवी ठेव? टोटल केलेत की 140 सेटचे आणि 60 220 रुपये रेवडीचे, 220 10 रुपये तिळगुळचे, 230 आणि तुम्ही 5 आयटम। हे बघा कसं चिक्की खायला लागले त्याने। घेतलं की तिथेच पाकिट फोडून चालू। ऑन द स्पॉट खरे। चला टीम ठरवले रामेश्वरीने पतंगचं काय तर डेकोरेशन करणार आहे। आता आपण छोटे छोटे पतंग घ्यायलो। याला तर चक्री पण आहेत। तर हे 2 आयटम आपण घेतले। 2 पतंग 2 टाईपचे, एक रेग्युलर आहे आणि एक चक्रीवाला आहे। चला पिशवीत हे पण घेतले का? घेईल तेवढ्या गोष्टी कमीच आहेत। हे आपलं नेहमीचा पावचा दुकान आहे। आता इथून आपण पाव घ्यायचे पावभाजीसाठी। 5 डझन पाव द्या। तर टोटल 60 पाव पण घेतले। पिशवीत टाक, डिक्कीत जागा नाही। आता सगळं सामान घेतलंय, आता घरी चाललो। मग अशी काय करायला मस्करी नाही करायला ट्रेन काय जिंदगीत त्याने जिंजूकडे बोललोय। बैल मारला तिथे। फायनली आलोय घरी। आलोय घरी सगळं सामान घेऊन। तुम्ही एक व्हिडिओ बघता का की काय असतं ते वुमन म्हणून म्हणतात ना, तसं एक आता सीन झालाय। रामेश्वरीला विचारू। हे रामेश्वरी आता काय म्हणली तू? हे काय म्हणली? 120 ला डझन। हा मी का म्हणे 10 रुपयावाले मिळाल नाही का? अरे 10 रुपये कुठंच नाही, गड्ड्यावर आहे ते 10 रुपयाला। हा मग 120 झाल्यावर केवढ्या लेप पडलं? हा वुमन इथं आता डेकोरेशन चालू आहे। बघा कुठं काय बी मांडलंय। डेकोरेशन केली नाही, नेहमीच हिचं काम आहे। आदित्य ते इकडून इकडं आण, आदित्य ते तिकडं ठेव, ते असं बांध, ते दोरा आण, ते दोरा तिथं लाव। लय काम करते खतरनाक। और लास्ट में हमने ही सब किया है। गाइज काम जोरदार चालू आहे गाइज। तसं नाही हो, इकडून घ्या की इथं घ्या, चक्री इथं लावा। चक्री तिथं लाव हो, असं का करायला? 7 स्वराचं बोलणार नाही गाइज, त्याच्यासाठी डेकोरेशन चालू आहे। हे बघा मालपाणी, फुगे बिगे, अजून काय काय हाय। पण हे असं थीम केलंय, पतंग आणि चक्री आहे इथं बघू शकता। हो काय चाललंय किचन वर? हा बोला।
लसूण कुठला वरच्या फ्लोअरवर ना गाईज इथं पावभाजीची तयारी चालू आहे. हाय करा हाय. हाय कर हाय. आजोबा झोपते तिथनं लसूण आणायचंय का? हा द्या. काय द्या भांड बिंड. यस गाईज आता मी जातोय लसूण आणायला. लसूण आणून थांबा आपण. ओ शिट तिकडे तर लॉक आहे. गाईज इथं काहीतरी काम चालू आहे ते तुम्हाला नवीन व्लॉग मध्ये कळेल काय चालू आहे. पोपट झालाय माझं इथं लॉक आहे. आता मला परत जावं लागणार आहे. गाईज आता मला 4 चाव्या दिले. तिथं जाऊन मला आता बघायचं कोणती चावी लागते. चला आता काय करणार. गाईज लॉक उघडलंय मी कसं बस. आता चला लसूण ओळखू कुठं आहे. हा लसूण भेटलेला आहे गाईज. चावी पडलेली आहे गाईज. पण मी एवढं गाईस का करायला मला पण नाही माहिती गाईस. आता लसूण बघा. बस एवढं लसूण. चला आपण जाऊ. लसूण घ्या चावी बी घ्या. डन. काम डन. पहिला मी जेवढे पण शॉट घेतले ते सगळे 1x मध्ये घेतल्यामुळे मी नीट आलो नाहीये. कशाला ऍड नाही करणार. तुमचं ब्लॉग चॅनल अनसबस्क्राईब करून टाकणार. समजलं का? समजा क्या समजा. मामी फुल पॉवर मध्ये एक फुगा फुलवाले. मित्रांनो गरमागरम पावभाजी बनवली आहे बघा. कसलं नुसतं तर्री सुटलंय वरती. बापरे बाप. तर आता इथं रामेश्वरी रांगोळी काढली. फुल तयारी चालू आहे. इथं पण काढली रांगोळी. मी चाललोय पान आणि काय आणायला चाललो रे. पान आणि गजरे आणायला चाललोय. काय बोल. हे आपला सस्ता रॅपर आहे. 4 गजरे द्या आणि 10 रुपयाचे पान द्या. तुमच्याकडनं एक कॉम्प्लिमेंटरी देत असेल तर द्या. देत आहे का? बाप कसला व्ह्यू झालाय कडाक. खतरनाक. वरच्या घ्या वरच्या. गाईज आता आम्ही फॅमिली ब्लॉगिंग बंद करून फोटो ब्लॉगिंग चालू करणार आहे. गाडी कुठली घेणार आहे? गाडी आमच्याकडे कॅव्हेंजर आहे आणि अजून एक गाडी असेल तर ती पण घेऊ आपण. कधी उठला? ज्याच्यासाठी हे सगळं तयारी चालू आहे तो उठलेला आहे. हाय गाईज. ए का मारला रे? ए बाबू. तर इथं आलंय सगळं मटेरियल. हे बघा असे डेकोरेशन आहे आणि इथं मेट्रल आहे आणि इकडं फोटोशूट चालू आहे. समजलं? व्हॉट्सअप स्टेटस महत्वाचं आहे. बोरनान आहे ना उगा तुझ्या नावाखाली बोरनान करते त्याने. फोटो स्टेटस ते महत्वाचं आहे. समजलं का? हा. हे बघा यांचं फोटो सेशन कसं चालू आहे. ए स्वराज तिकडे बघ रे. आणि तुम्ही सगळे तिकडे बघा. जाऊ दे फोटो डोक्याला ताप आहे. चिडका ह्याने कधी आयुष्यात फोटोग्राफर होऊ नये बघ. ए नाहीतर चिडून चिडूनच मरते. इकडे बघ की. आणि तूच बघायचं. मुद्दाहून मला हे तयाकडे बघा म्हणून तयाकडे का बघाली.
येडपाट कुठला वेगळं का गेली मग एवढं त्याच्याकडेच बघायचं असेल तर ये की जबरदस्ती हे आदित्य तू कधी जबरदस्ती मारून उभा केलं नाही पण तू कधी जिंदगीत फोटोग्राफर होऊ नको. होणार बी नाही आहे रॅपर होणार आहे. यु नो व्हॉट आय मीन. एक निळं एक पिवळं 10 फोटोग्राफर हाताखाली ठेव. व्हिडिओ ए पिवळ्या ए हगरेश चालू आहे माझा व्हिडिओ चालू नाही असं कर तुला असं करते मम्मी. कुठं टाकलाय की माझं तर होतच नाही. हे मम्मी इकडे बघ. स्वराज, माझा फोन मम्मी तुला स्टे ट्यून असं म्हण. हा? स्टे ट्यून मग याव. येतं म्हणा म्हण. येत नाही. स्टे थांबते स्टे जरा ट्यून. ठेवून. का मायरा कुठं चालल्या जम्मू काश्मीर. तिला लाभ मामीला बिरादर मामी खूप बोला वासू शांती का वास्तू शांती असतं हा ते मी असं काढलं की नाही तू काढायला का फक्त काढलो काढलो काढलो. आहे काढायला हा. इकडं बघ इकडं. 8 आहेत का 7 आहेत का भाऊ किती आहेत मोजू म्हणता त्याला जरा हात बोरं पुढं हात असेल येतून घ्या लक्ष्मी घेतली का तू लुटो 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 लूट लूटलो लूटलो. देऊ ना मग ये द्या हा, पाय. हे बघा वगैरे हे बघा. हे धर. ह्याच्यात ठेव. हे भिकारी आहे भिकारी आहे भिकारी देत नाही. कामदेव घरी कोणतं आल्याशी ओरडून गेले का मी म्हणते कसं झालं कार्यक्रम. खूप छान सुंदर मुंबईहून कार्यक्रमासाठी आले मज्जा वाटली खरंच म्हणजे आलेलं सार्थक झालं असं वाटायला लागलं एकदम सुंदर कार्यक्रम झाला सार्थक. आणि आमचा स्वराज फार गोड दिसत होता खूप म्हणजे खूप सुंदर आहेच तसा तो गोड पण ह्या वेशात एकदम सुंदर दिसत होता. तुला काय वाटतंय तडी. मला तर एवढा आनंद झाला की गेल्या वर्षी मी प्रेझेंट होते त्याच्या अगोदरच्या वर्षी होते आणि या वर्षी पण गेल्या वर्षी जेवढं थोडं तो रडत होता या वर्षी तेवढं रडला नाही. खूप त्यांनी आनंद एन्जॉय केलं त्याच्यासोबत आले त्याचे मित्र वगैरे खूप एन्जॉय केले आणि सगळ्यात सुंदर क्यूट आणि लाडका भाचा आहे हा आमचा. धन्यवाद. 6 आत्यांमध्ये एकटा आहे. तुला काय वाटतं दीदी. आणि विशेष म्हणजे आई आणि मुळे एवढं मॅचिंग केलेत असं वाटायला कुठं तर सूर्यफुलात आलो सूर्यफुल जणू 2 सूर्यफूल झाले. जणू काय घरात सूर्यफुलात उगवलाय का. नाही आम्ही ऍक्च्युली आम्ही चेन्नईचे फॅन आहे CSK चे फॅन आहे त्यामुळे आम्ही येलो जास्त हा पिवळ्या रंगाला जास्त प्रेफर करतो आहे की नाही रामू. दोन्ही वनली. दीदी सोबत फोटो राहिलाय मस्त मस्त पावभाजी सर्व करायला. हा करा की मग खायला ना पावभाजी. तर पाव बनायला गरमागरम भाजी आहे मस्त तोडून तोडून खाऊ. मस्त कांदा आणि मला न बोलवता स्वतः येऊन बसलो. गरम आहे हे कसं तुला 3 वेळा बोलवलं तू मोबाईल बघत होता. 3 वेळा बोलवलं आधीच चल आधीच चल म्हणून. तुला काय म्हणायचं. काय नाही मजा आली बस आता एंड. सबस्क्राईब करा लाईक करा जे असेल ते करा शेअर करा कमेंट्स करा. चला बाय.